मी काय म्हणते म्हण की. म्हणजे बघा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आधी बोल तरी. आपण फ्रीज घ्यायचा का? आता हे काय आधी मध्ये? घ्यायचा का नाही ते सांगा की आधी. पैसे नाहीत. मी पप्पांना मागू? अजिबात नाही. देऊ की त्यांना आपलं आल्यावर. नाही म्हणलेलं कळतं ना तुला. आणि फ्रीज वाचून काढलेलं नाही अजून. तुमचं नसेल अडत, पण माझं अडतंय. घरात एक भाजी का कालवण नीट राहत नाही. एवढ्या महागा मुलाचं दूध आणतो आपण, ती बी नासते. बरं थोडी कळ काढ, घेऊ नंतर. तुमच्या नंतर कधी येणार काय माहिती. कटाळी मी ऐकून ऐकून. लवकर कटाळलीस. तुम्हाला खरं सांगू का, मला नाही चार चौघींसारखं आयुष्य जगायचं. आपण गावाला असलो म्हणून काय झालं, जरा तरी मस्त आपल्या मनासारखं जगता आलं पाहिजे. अगं मग जग की. मी कधी अडवलंय तुला? घरात मी 2 माणसं. मग तुम्ही मला जॉब का करून देत नाही सांगाल? सारिका, मी 1000दा तुला सांगितलंय, परत हे विषय घरात नको. अहो पण का? तुझ्या काला माझ्याकडे उत्तर नाही. मी जॉब केला तर काय फरक पडतोय? अरे पण गरजच काय? सुखासुखी 4 घास खातोय ते का वाईट आहे का? जॉब म्हटले की दगदग आली. सगळं टाइम टू टाइम करायला लागतंय. मी करीन सगळं, तुम्ही फक्त हो म्हणा. अरे जॉब कुणी करायचा? ज्यांना अगदीच खायचे वांदेत त्यांनी. दुसऱ्यांच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबू. आपण आपल्या मनाचं मालक. आणि असं बी काय कमी आहे तुला या घरात? हाय काय या घरात? साधा फ्रीज नाही का वॉशिंग मशीन नाही? 2 माणसासाठी कशाला पाहिजे वॉशिंग मशीन? आणि मी आधीच सांगितलं होतं, मी फाटका माणूस आहे. लगीन करताना 1000दा विचार कर. पण मी जॉब केला तर मोठा आबाळ कोसळणार आहे का? तू कर जॉब, मी थापतो भाकऱ्या. तुम्ही भाकरी करा असं मी कधी म्हणलं? अगं म्हणशील बी, तुझा काय भरोसा नाही. एवढाच विश्वास नाही तर कशाला केलं माझ्यावर लग्न? विश्वास नाही असं तुला वाटतं. वाटतं नाही, खरंच आहे. बाई घराबाहेर पडली तरी ती कायम घराचाच विचार करते. घरात राहून बी संसार चालवता येतो की. माझी आई कुठे गेली होती नोकरीला? तिने जगवलंच की आम्हाला. मी तुम्हाला स्पष्टच सांगते, मी फक्त घरकाम करायला आलेली बाई बनून नाही राहू शकत आयुष्यभर. 2 वेळचं भागतंय ना. पोट काय कुत्री बी भरतात. माझी स्वप्न मोठी आहेत आणि 2 याचं भागलं म्हणून असंच राहायचं का आपण?